मोठ्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. काल एक नदीचं ध्यान आपण घेतलं होतं. खूप छान ध्यान होतं आणि तुम्हाला त्याच्यातली स्वर्गीय प्रमोद तिवारी यांची कविता खूप आवडली. प्रमोद तिवारी यांच्याबद्दल काय बोलू? इतकं सुंदर ते लिहितात. 6 वर्षांपूर्वीच त्यांचा एक रोड अपघात झाला. अ, रायबरीला ला ते गेले होते आणि तिथून येता येता एका ट्रकनी त्यांना त्यांच्या कारला धडक दिली आणि त्यातच ते गेले. अतिशय सुंदर आणि तरल लिहिणारे हे कवी. यांची ही जी कविता आहे, ही मला खूप आवडते. ही मी सोशल मीडियामधून शेअर पण केली होती. पण तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि याच्यातला मतितार्थ तुम्हाला कळावा, ही एक आशा होती. एका शब्दाचा अर्थ सांगून मोकळं न होता, ती पूर्ण कविताच्या कविता, त्याचा किती गहन आणि खोल अर्थ आहे, हा उलगडून देण्याचा एक प्रयत्न मी करते. अर्थातच प्रमोद तिवारींसारखं सुंदर मला गाता येणार नाही, पण त्यांचा अर्थ कुठेतरी आपल्यापर्यंत तो अर्थ आपल्यापर्यंत पोहोचावा याचा प्रयत्न करते. सर्वप्रथम मी त्यांना प्रणाम करते आणि ही कविता त्यांच्या बाजूनी त्यांना काय म्हणायचंय ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. खूप सुंदर ओळी आहेत या नदी या कवितेतील, की नदिया धीरे धीरे बहना असं त्याचा शीर्षक आहे. नदिया धीरे धीरे बहना, नदिया घाट घाट से कहना, मीठी मीठी है मेरी धार, खारा खारा सारा संसार. या 4 ओळीतच त्यांनी जिंकून घेतलंय श्रोत्यांना, की नदिया आपको मराठीत उलगडते, की नदिया तुला हळू-हळू बहना आहे. तुला वाहायचंय गं. नदिया घाट घाट से कहना, म्हणजे तू ज्या घाटावरून येते ना, त्या घाटाला सांगत सांगत, म्हणजे आपण जसं बोलत बोलत आपल्याला भेटणाऱ्या व्यक्तींना कसं बोलत बोलत येतो, तसं त्या घाटाला सांगत सांगत यायचंय, की मीठी मीठी है मेरी धार, खारा खारा सारा संसार. हा सारा संसार जरी खारा असला, तरी मी मात्र माझ्यातली धार मात्र मिठी आहे, गोड आहे. कुठेतरी कवीला आपल्यालाही सांगायचं असेल, की संसाराला दोष देत बसू नका. संसार कसाही असेल आजूबाजूचा, तरी तुमच्यातलं सच्चेपण, तुमच्यातलं मिठेपण हे जपून ठेवा, असं इथं कवी आपल्याला सांगतात आहे. पुढच्या ओळी बघा. तुझको बहते जाना है, सागर का घर पाना है. सागर से पहले तुझको गागर गागर जाना है. या गागर शब्दाचाच काल अर्थ मला ताईंनी विचारला. इथे खूप वेगवेगळे अर्थ याला याच्यातून मिळतात, की तुझको बहते जाना है, सागर का घर पाना है. इथे परमेश्वराकडे आपल्यालाही जायचंय, हा कुठेतरी ही गोष्ट आपल्याला कवी सांगतात आहे आणि मैयाला सांगतात आहे, नदीला सांगतात आहे, की तुला वाहत राहायचंय. तुझको बहते जाना है, सागर का घर पाना है. कुठे जायचंय तुला? तर शेवटी तुला समुद्राला मिळायचंय ना. आणि सागर से पहले तुझको गागर गागर जाना है. म्हणजे गागर गागर म्हणजे काय? तर घडा, घडा घडा. आपण म्हणतो ना कळशी, माठ, तुम्ही काही त्याला शब्द वापरा. घड्या घड्यातून तुला जायचंय. घड्या घड्यातून म्हणजे पहिलेचं जीवन हे पूर्णपणे नदीवर अवलंबून होतं हो. गावागावात अजून सुद्धा बायका नदीवर पाणी भरायला येतात. पाण्याची व्यवस्था तिथे नसते. आपल्यासारखे नळ नसतात, की सोडलं आणि मिळालं पाणी असं नसतं. तर बायका अ, अगदी आपल्या डोक्यावर त्या कळशा घेऊन यायच्या, घडे घेऊन येतात ना. त्या घड्यामधून तुला जायचंय. किती सुंदर उपमा अलंकार आहे. गागर गागर जाना है, सागर की बहना नदिया, गागर से कहना नदिया. हे नदी तू सागराची बहीण आहे आणि या गागराला म्हणजे या माठा-माठांना, या घड्या-घड्याला तुला सांगायचंय. काय सांगायचंय तो संदेश बघा. गती में है जीवन का शृंगार, बांधो ना पाओ में दीवार. काय सुंदर आहे. काय सुंदर ओळी लिहिल्यात आणि शहारा येतो. गती में है जीवन का शृंगार. शृंगार हा शब्द कवीनी आनंद या अर्थानं वापरलेला आहे. तर जेव्हा गती आहे, जेव्हा तुम्ही वाहत राहता, जेव्हा तुम्ही काम करत राहता, त्यात आनंद आहे. बांधो ना पाओ मी दिवार. पायात दिवार बांधू नका. म्हणजे नदीमध्ये काही तुम्ही असं कन्स्ट्रक्शन, बांधकाम करू नका हो. तिच्या पायात अडथळे आणू नका. तिला वाहू द्या ना. हे अत्यंत कोमलतेने ते लिहितात आणि पुढे लिहितात. रस्ते मुश्किल होते हैं,
फिर भी हासिल होते हैं। रास्ते मुश्किल होते हैं, फिर भी हासिल होते हैं। बहते पानी के संग-संग प्यासों के दिल होते हैं. सुंदर अर्थ आहे, की रस्ते तर खूप कठीण असतात. प्रत्येकाच्या जीवनात सरळ साधं आयुष्य नाहीये कोणाचंच. फिर भी हासिल होते हैं. पण आपल्याला आपल्या जे काही ध्येय गाठायचंय ते कधी ना कधी मिळतच ना. तसंच हा उपदेश आपल्याला जसा केला, तसं ते नदीला सांगतात आहे. बहते पानी के संग-संग प्यासों के दिल होते हैं. अनेक जीव हे या पाण्यावर पोसले जातात. आपण पण आपलं जीवन सुद्धा हे नदीच्या पाण्यावर आहे. तसे अनेक जण, अनेक जीव या पाण्यावर जगतात. तर हे प्यासो के दिल होते है हा जो त्यांनी शब्द वापरलाय हा फारच सुंदर आहे. पुढच्या ओळी बघा. बस बहना नदिया, कुछ भी हो सहना नदिया, सब पे लुटाना अपना प्यार, कहना इसको कहते हैं धार. इतका सुंदर अर्थ आहे, की बस बहना नदिया. मघाशी बहना हे बहीण या अर्थानं घेतलं आणि आता बहना हे तुला व्हायचंय या अर्थानं त्यांनी बहना, बहना, बहना म्हणजे किती सुंदर त्यांनी त्याच्यात अनुप्रास अलंकार घेतलेत. "सब लुटाना अपना प्यार." अरे तू नदी आहे ना, तुला सगळ्यांना आपलं प्रेम देत जगायचंय. कहना इसको कहते हैं धार. इथे धार हा शब्द का वापरला असेल त्याच्यामागे किती खोल अर्थ आहे. कारण धार ही सतत वाहणारी असते. पाणी असा शब्द नाही वापरला त्यांनी. कारण पाणी आपण घेतो, बंद करतो. पण धार ही सतत वाहणारी. धार बंद कर आपण म्हणतो. बरोबर ना? ही धार वाहते. धारा लागल्यात. डोळ्यांना अश्रुधारा लागल्यात. त्यात वाहत असतात. आपण त्या धारेला धार हा जो शब्द आहे त्याच्यात खूप अर्थ आहे. तर ही धार आहे हे त्यांना तू सांग ना. ही थांबणारी नाहीये, ही वाहणारी आहे. आता पुढच्या ओळी बघा. सीमाएँ क्या होती हैं, कैसे तोड़ी जाती हैं. सीमाएँ क्या होती है, कैसे तोड़ी जाती है, तोड़ी सीमाएँ फिर से कैसे जोड़ी जाती है. आता या सीमाएवरून आपल्याला कावेरी आणि तामिळनाडू हाही गंभीर संघर्ष आठवला असेल. तसेच झेलम नदीचा जो काही संघर्ष झाला, तुम्हाला तो करार आठवला असेल, की 1960 मध्ये जवाहरलाल नेहरू आणि अयूब खान यांनी केला होता. 80% पाणी पाकिस्तानला आणि 20% पाणी भारताला आणि त्याच्यातूनही जे उरत होतं पाणी ते आपण त्यांना पाठवत होतो आणि नंतर मात्र त्यांनी जो काही फार वाईट वागलेत ते आपल्याशी, तो इतिहास आता इथे काही बोलत नाही कारण आपल्या नदीचा हे आहे तोच संदर्भ घेऊन मी पुढे जाते. तर मग आपण आता ठरवलं, की ते पाणी सुद्धा आता आपण आपल्याकडे वळवायचं आणि त्याच्यावर प्रयत्न सुरू आहेत. तर सीमा आहे तोडली आणि जोडली कशाला जातात? या नदीनच जातात ना, याच्यावरूनच भांडणं होतात ना आणि असं म्हटलंही आहे, की आतापर्यंत पैशावरून जागेवरून भांडणं झाले, पण आता मात्र पाण्यावरून भांडणं होतील आणि त्याचं आपण नांदी घडते आहे हेही बघतो आहोत. सबको समझाना नदिया, सबको बतलाना नदिया, सीमाओं में भी है विस्तार, साधो ना लहरों पर तलवार. अरे काय सुंदर वापरलंय. अर्थ तर काय उलगडतात आहे याच्यातून, की सबको समझाना नदिया. हे नदी तुला सगळ्यांना समजवायचंय गं, सांगायचंय. सगळ्यांना काय सांगायचंय? सीमाओं में भी है विस्तार. म्हणजे जो विस्तार आहे ना, ते इथे कुठेतरी ज्ञानेश्वर माऊलींची "हे विश्वची माझे घर" हे इथे कवी आपल्याला सांगतोय, की सीमामध्ये विस्तार आहे. तुम्ही तलवारी काय चालवता? एक व्हा ना. हा अर्थ इथं कवीनं आपल्याला उलगडून दिलाय. एकजूट महत्वाची असं कवी सांगतात आहे. आणि पुढच्या तर ओळी कवीनं अगदी जिंकून घेतलंय सगळ्या प्रेक्षकांना. कारण या ओळी नवीन युवकांसाठी, नवीन पिढीसाठी त्यांनी आपल्यासाठी लिहिलेल्या आहेत, की प्रचलित गतियों से बचना, अपना पथ खुद ही रचना. प्रचलित गतियों से बचना, अपना पथ खुद ही रचना, अपनी रचना में तुमको झलकेगी गंगा जमुना. आहेत ना सुंदर ओळी? की ज्या तुम्हाला काय करायचंय?
तुम्हाला स्वतःची रचना करायची. तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित करा. स्वतः आता कसं जगायचंय आणि या प्रचलित गतियों से ज्या काही रूढी परंपरा आहेत त्याच्यातून तुम्हाला स्वतःचा वाट आता शोधायची आहे. त्याच्यात अडकून पडायचं नाहीये. अपनी रचना में तुमको झलकेगी गंगा जमुना. तुम्ही अशा रचना करा की तुम्हाला गंगा जमुनेचं दर्शन स्वतः माता देईल. अपना पथ अपना होगा, अपना रथ अपना होगा, अपनी ही होगी फिर रफ्तार, अपनी कश्ती अपनी पतवार. या ओळी तर बहुत खूप की अपना पथ तुम्हाला गंगा यमुनेचं दर्शन होईल तुमच्या प्रयत्नांनी आणि तुमचा मार्ग हा तुमचा असेल. अपना रथ हा शब्द याच्यासाठी वापरला की आपलं वाहन आपलं असेल म्हणजे ज्या वाहनाने आपण प्रवास करतो आहोत. इथे रथ हा शब्द त्यांनी ऐश्वर्य ह्याच्यासाठी ऐश्वर्यासाठी वापरलाय की जेव्हा तुम्ही स्वतःचा मार्ग निवडता तेव्हा स्वतःचं वाहन म्हणजे रथ असेल तो तुमचा, तेही तुमचं असेल आणि ती जी तुमची गती आहे ती तुमची असेल. रफ्तार हा शब्द की तुम्ही तुमच्या गतीनं मग पुढे जाल, असे राजासारखे जगाल असे इथं म्हणतात आहे. अपनी कश्ती अपनी पतवार. पतवार म्हणजे आपण ते नदीतून जेव्हा होडीतून जेव्हा प्रवास करतो आणि ते त्याला काय म्हणतात की तुमच्या आयुष्याची जे नाव असते ती तुम्ही चालवाल. ते लाकडाचं जे ओंडकं असतं ना त्याला तुम्ही घेऊन घेऊन पुढे प्रवास करता. ती ही जी आयुष्याची कश्ती आहे, ही तुम्ही घेऊन तुमची चालाल. तुम्हाला काही कोणाच्या साठी असं कोणी तुम्हाला ओढू शकणार नाही, कारण तुमचं मार्ग तुम्ही निवडत आहात, असं इथे कवी म्हणतात आहे. ज्याला चप्पू म्हणतात मराठीत. सागर के घर सब जाना है. शेवटच्या ओळी बघा. थोडा सुस्ताना, थोडा सोना सुस्ताना, सागर के घर सब जाना, थोडा सोना सुस्ताना. इथे कवी एखाद्या माहेरवाशिणीला सांगावं ना तसं सांगतात आहे की जेव्हा लेक आपल्या माहेरी जाते ना तर तेव्हाच तिला थोडासा आराम मिळतो, बाकी तर तिला कधी आराम वगैरे मिळत नाही. तर तू जेव्हा सागराला जाशील मिळशील तर तेव्हा थोडा आराम कर ग बाई. थोडस दम धर, थोडा आराम कर. पुढच्या ओळी बघा. स्थिरता का सुख क्या है, इसकी तह तक भी जाना. तह तक जाना हा शब्द अलंकार फार सुंदर आहे. स्थिरता का काय सुख आहे, स्थिरता कशासाठी आवश्यक आहे, थांबणं कशासाठी आवश्यक आहे. कारण तुम्ही जर चालत राहता इथली मुंबईच्या आपल्या आई बहिणी सकाळपासून रात्रीपर्यंत ज्या म्हणजे मला असं कधी कधी वाटतं की गावातल्या बाया तरी पोराला दूध द्यायला किंवा तंबाखू खायला थोडा वेळ तरी विश्रांती घेतात, पण इथली स्त्री मात्र सकाळपासून रात्रीपर्यंत सतत ती कामच करत असते. ती लोकल पकडते, ती त्या लोकल ट्रेनमध्ये सुद्धा बघा तुम्ही बायका कुठे ना कुठे कामच करत असतात. मला वाटतं इथे प्रमोद साहेबांनी आपल्यालाही थोडासा एक संदेश दिलाय, की "बाई गं, तू माहेरी जाते ना, तर थोडंसं स्वतःला स्थिर कर, थोडा आराम कर गं. कारण तू वाहते आणि इसकी तह तक जाना म्हणजे अ, कारण स्थिरता काय आहे, हे तर आपल्याला समजायला पाहिजे ना. जेव्हा आपण थांबू, जेव्हा आपण विचार करू, जेव्हा आपण आराम करू, तेव्हाच आपल्याला स्थिरता कळेल ना. तेव्हाच आपण विचार करू शकू ना. तेव्हाच आपल्याला पुढं काय करायचं ते समजेल ना. म्हणजे या सगळ्या गोष्टी कधी आवश्यक आहे? जेव्हा आपण स्थिर असू, जेव्हा आपण स्थिरतेचा अनुभव घेऊ, तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतील. हां, इसकी तह तक भी जाना असं ते म्हणतात. पुढे ओळी बघा, किरणे सिर पर नाचेगी. तेव्हा काय होईल? हे नदी मैया, तुझ्या डोक्यावर सूर्याची कोवळी किरणं आहेत ना, ती नाचतील. सूरज का खत वाचेगी आणि सूर्यानं तुला एक पत्र लिहिलंय. बघ, तुझ्या डोक्यावर जी किरणं आहेत ना, त्यातून तुला ते पत्र हळूवार मिळेल गं. आणि ते पत्र काय आहे? किरणें सिर पर नाचेगी, सूरज का खत वाचेगी, खत में होगा जीवन का सार. आणि जीवनाचं रहस्य आहे ना, ते त्या पत्रात आहे. लेना फिर बादल का अवतार. तुला शेवटी बाष्पीभवन व्हायचंय, तू म्हणजे आभाळात जाणार आहेस, ढगात जाणार आहेस. खत में होगा जीवन का सार, लेना फिर बादल का अवतार. नदियाँ धीरे-धीरे बहना, नदियाँ घाट-घाट से कहना, मैं ही हूँ बादल का अवतार,
फिर मैं गाऊंगा गीत मल्हार. हे नदी, तुला घाटाघाटाला पुन्हा जाऊन सांगायचंय ग. तुला पुन्हा व्हायचंय. आणि त्याच्यासाठी बहना, हे बहना, आपको बहना है. आणि तुझ्यासाठी मी मल्हार गीत गाणार आहे. हा मल्हार राग म्हणजे आळवणार आहे. कारण मल्हार राग हा आपण पावसासाठी गातो ना. तर तू यावं, पुन्हा मला भेटावं, या अर्थानं कविता लिहून जातात. मला ही कविता खूप आवडली आणि काल जेव्हा तुम्ही सांगितलं, की आम्हाला ह्या शब्दांचे अर्थ सांगाल का? तर असं वाटलं ही कविताच का नाही उलगडून सांगायची? कारण माझा सगळा जीव या कवितेत आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही ही संधी साधली, बस बाकी काही नाही. तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. काही समजलं नसेल कारण आज थोडासा समस्या आली. मला एका हातात फोन धरून ती कविताही वाचून दाखवायची होती आपल्याला आणि त्याच्यामुळे थोडंसं कुठेतरी काही अ, कळलं नसेल असं झालं असेल तर मला आपण विचारू शकता. आपण आपला ऑडिओ सुरू करू. धन्यवाद ताई. खूप छान अर्थ आहे आणि तो आम्हाला तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलात. खूप छान कविता आहे. धन्यवाद. आणले. ही तुम्हाला हवी असेल तर मी ग्रुपमध्ये शेअर करते हा. ताई, हा ग्रुपमध्ये पाठवा. खूप हा सुंदर चालेल. जीवनाचा पूर्ण अर्थ. जल जीवन आहे आणि तो कसा आहे. खूपच सुंदर अर्थ. खूपच काल भावला होता तो आणि पूर्ण एकाग्र झाला तो. खूप छान आणि पूर्ण नदीचाच एक दृश्य म्हणजे वाहणारं पाणीच दिसत होतं डोळ्यासमोर. खूप हा छान ध्यान झालं कालचं पण आणि खूप छान ह्या गीतामुळे. खूप खूप धन्यवाद ताई. खूपच चला. सुंदर ताई. कारण आतापर्यंत आपण नदी नदी म्हणजे एक वाहणारी पाण्याचा प्रवाह असं आपण त्याला समजत होतो. परंतु त्यातनं जे गहन अर्थ आपण उलगडून सांगितला आणि त्याच्या आपल्या लाईफ म्हणजे जीवनाबरोबर त्याच्याशी कसं ते रिलेटेड आहे, काय सांग हा ही एक गोष्ट लक्षात आली आणि खूपच असं ऐकतच आवंसं वाटत होतं. खूप सुंदर. धन्यवाद. धन्यवाद ताई. ध्यानाला बसूया मास्टर्स. आपले चष्मे हळूच बाजूला काढून ठेवावे. एकदम शांत व्हावं मास्टर्स. एकदम शांत. एकदम शांत. संपूर्ण ऊर्जा आपल्या ब्रह्मरंध्रातून शरीरभर पसरलेली आहे. आपली पावलं, पावलापासून मूलाधार चक्रापर्यंत हा सोनेरी प्रकाश पसरलाय. आणि मूलाधारापासून अनाहत संपूर्ण पाठीचा कणा शांत. दोन्ही खांदे आणि हात बोटांपर्यंत शांत. आपले विशुद्ध आज्ञा आणि सहस्त्र एकदम शांत.
शांत मास्टर्स. शांत. आपण शंबाला येथे एका सर्कल मध्ये बसलेलो आहोत. मधोमध महाअवतार बाबाजी, मास्टर्स आपल्या आई वडिलांना, गुरूंना दंडवत प्रणाम. पूर्णपणे आपण शून्यतेत जात आहात. ऊर्जा ब्रह्मरंध्रातून धबधब्यासारखी खाली येते आणि शरीरभर पसरते. आपले शरीर पूर्ण शांत झालंय. आपण या शरीररूपी मंदिराला शरीराच्या बाहेर येऊन बघतो आहोत. स्वतःला स्वतःच बघायचंय ध्यानामध्ये. शांत झाला आहात आपण. पूर्ण शांत. आपलं आभा मंडळ शांत. या क्षणी फील करा मास्टर्स, आपल्या भोवती असलेलं आपलं आभा मंडळ जेव्हा मनुष्याला काही रोग येतो तेव्हा तो पहिले आपल्या आभा मंडळात असतो. फील करा. सोनेरी रंगांनी सोनेरी आणि रुपेरी दोन्ही रंग आपल्या आभा मंडळात आहेत. शांत झालंय सगळं. एकदम शांत. आपल्या हृदयातील प्रत्येक स्पंदन आणि आपल्या गुरूंच्या हृदयातील स्पंदन या क्षणी एक होतात आहेत.
आपल्या हृदयात आपले गुरु आहेत. श्वासाकडे लक्ष द्या. आपले श्वास आणि गुरूंचे श्वास एक झालेत. आपल्या गुरूंना जे काही आवडायला लागतं त्या सगळ्या गोष्टी आपल्यालाही आवडतात आहेत. त्यांचा सुगंध आपला सुगंध. कोणाला उदाचा आवडतो, कोणाला चंदनाचा, चमेलीच्या फुलांचा, मोगऱ्याच्या, तर कधी सोनचाफ्याच्या. तो सुगंध आता आपल्यालाही आवडतोय. त्यांना आवडणारी जे काही व्यंजन आहे, काही गुरूंना साधी अगदी मुगाची खिचडीच आवडते, काहींना कांद्याची भजी, काहींना भाकरी पिठलं, काहींना आणखीन काही, अगदी रव्याचे बेसनाचे लाडू सुद्धा, चिवडा, पोहे, काहींच्या काही खास डिश असतात. मग गोंदवलेकर महाराजांच्या वेगळ्या, शंकर महाराजांच्या, ज्ञानोजीनाथ, गजानन, साई महाराज, समर्थ रामदास स्वामी, सगळे गुरुतत्व एक आहे. समर्थांना अगदी पोळीचा कुस्कराच आवडायचा, गव्हाची खीर आवडायची, त्यांना आवडणारी डिश आपल्याला आवडते. मग आपल्या गुरूंना आपण प्रसन्न कसं करायचं? आपण जे त्यांना गुरु म्हणतो आहोत ते आपले गुरु आहेत आणि आपण सतत त्यांना मागतो आहोत काही ना काही. हे होत नाही, ते होत नाही, लग्न होत नाही, नोकरी मिळत नाही, सतत तक्रारी, मला तब्येत ठीक नाही. पण कधी आपण त्यांच्या प्रसन्नतेसाठी काम करतो का? आज इथे या ध्यानात संकल्प करायचा, आपल्या गुरूंना काय आवडतं ते नामस्मरण, ती भजना आणि आई वडिलांप्रती शरणागती. माणसातील माणूस पण जपणं, सगळ्यांना मदत करणं, कुठली ना कुठली सेवा देणं. या सेवेला खूप महत्व आहे मास्टर्स.
कित्येक पिढ्या तरुण जातात या सेवेना. आपण ही सेवा देतो आहोत का? आपण समाजाचे ऋणी असतो ना. समाज आपल्याला भरभरून देतो, परमेश्वर देतो, गुरु देतात आणि ते देतात. पण आपण एक नागरिक म्हणून, एक माणूस म्हणून आपण काय करतो? आज संकल्प करूया. ध्यानाच्या आणि ज्ञानाच्या या मार्गाचा सगळ्यांना फायदा होते, या विश्वाला फायदा होते. माझ्याकडून, माझ्या हृदयातून, मुखातून ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांना त्यांना माहिती मिळते. त्यांच्यासाठी हे द्वार उघडले गेले आहेत. ती मंडळी जे ध्यान आणि ज्ञान मिळवतात ते त्यांचे कल्याण होतंय. मास्टर्स आपल्या हृदयातून ही माहिती सारी विश्वात पसरली. आज हे बोलवून देतात ते महावतार बाबाजी आहेत मास्टर्स. मी फक्त इथे एक माध्यम आहे. त्यांना साऱ्या विश्वाची काळजी आहे. इथे लाखो करोडो लोक ध्यान, ध्यानाची मंदिर उभारली आहेत. अजून शांत व्हा मास्टर्स. आता आपला जो आत्मा आहे, जो गुरुतत्वात मिसळलाय, तो पूर्ण परमेश्वरी तत्वात हळूहळू त्याचं मिलन होत आहे. तो वर वर जातोय आणि सहस्रारामध्ये पूर्णपणे आपण आपल्या परमात्म्याला भेटलो आहोत. अजून शांत आणि स्थिर. अजून शांत व्हा मास्टर्स. हळूहळू आपण ज्या सहस्रारात आलो आहोत तिथे एक मोठं कमळ आपल्या सहस्रारावर उमलले आहे. आणि मध्यबिंदूवर आपले परमात्मा आहे, परमेश्वर आहे, पूर्णात्मा आहे.
त्यांची भेट याची देही याची डोळा आपली घडते. मास्टर्स इथे कोणाला विठ्ठल रुक्मिणी दिसतील, कोणाला दत्त महाराज, कोणाला रेणुका माता, कोणाला आपले गुरुच दिसतील. कुठेही कल्पनेच्या मागे न लागता जे काही दिसत आहे किंवा इंट्युशन येईल की मी कलावती आई आहे, मी शिव आहे, असं इंट्युशन. गोंदवलेकर महाराज राम नाही दिसणार, फक्त गोंदवलेकर महाराज दिसतील. तर ते तुमचे परमात्मा आहेत, पूर्णात्मा आहेत. जे इंट्युशन येईल ते. आणि तिथे शांत व्हा. कोणाला तुळजाभवानी, गजानन महाराज, इथे जाऊन स्थिर व्हा. मस्जिद सहस्रावर पूर्ण स्थिरता. कारण स्थिरता हीच जीवनाचा विस्तार असते. गतीचं रहस्य हे स्थिरतेत आहे. आपण स्थिर होतो तेव्हा आपल्याला आपण कळतो. आपण सगळ्यांनीच एक मास्क लावला असतो स्वतःच्या चेहऱ्याला, मी अशी मी तशी. पण स्थिर झाल्यावर कळतं मी नेमकी कशी ते, मी कसा ते. बस आज्ञा चक्रावर आंदोलन उमटावीत तसं काहीतरी ती स्पंदन जी आहेत. मला बोलता नाही येत. मास्टर्स इतकी इतकी ऊर्जा आहे आता. मनाची जी आंदोलन असतात ती काहींची ती उमटली आहे. त्या स्पंदनांना बघा. मला बोलता नाही येते आता. काहींनी विचारांचं जाळं आपल्या आज्ञाचक्रावर इतकं करून ठेवलेलं आहे, असं काहीतरी संदेश येतात आहे. मास्टर्स लक्ष आता आज्ञाचक्रावर. ओम. ओम.
ओम. आज्ञा चक्राच्या तिथला खिचाव महसूस करा. शंखाचा नाद होतोय इथे. निसर्गाला जेव्हा आशीर्वाद द्यायचा असतो तेव्हा अशी सिग्नल्स आपल्याला मिळतात. मास्टर्स पुन्हा सहस्रारावर या. आणि इथे मध्यबिंदूवर स्थिर व्हा. राम. राम. ही ऊर्जेला महसूस करत चला मास्टर्स. ही ऊर्जा प्रचंड आहे. या परमात्म्याला आपल्याला हळूहळू खाली 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 आपल्या हृदय चक्रात आणायचे. ज्याला कबीराची स्थिती म्हणतात, संत कबीराची स्थिती. ना मैं देखूं कहीं और ना तुझको देखन दो. आपल्या हृदयात हृदयस्थ राम, गुरु, परमात्मा, परमेश्वर इथे हृदयात स्पंदना महसूस करा. आणि आपलं हे जे चक्र आहे हृदयाचं, याचे 12 लेयर्स आहेत. ते 12ही लेयर्स आता या क्षणी सोनेरी रुपेरी रंगाने अशी प्रकाशमान झालेली आहेत. आणि 12 लेयर्स मध्ये ही ऊर्जा पसरते. ओम गं गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः. माझे स्वामी समर्थांची ऊर्जा इथे एकरूप झालेली आहे.
ॐ गं गणपतये नमः। 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 कोणाला नदीचा आवाज येतोय का? खळखळणं नदीचं. कोणाच्या समोर तरी पूजेचं ताट आलंय. जे आलंय ते एक्सेप्ट करायचं आणि ते श्री गुरुचरणी वाहून द्यायचं अतिशय आदराने. ॐ गं गणपतये नमः. ॐ गं गणपतये नमः. ॐ गं गणपतये नमः. जय दुर्गे, जय दुर्गे, जय जय दुर्गे, 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 जय दुर्गे, जय दुर्गे, जय जय दुर्गे. मास्टर्स, देवीची ऊर्जा आपल्या हृदय चक्राशी एकरूप झालेली आहे आणि त्याची स्पंदना शरीरभर पसरतात आहे. म्हणजे खाली आणि वर ब्रह्मरंध्रापर्यंत आणि खाली पावलाच्या अगदी खालच्या भागापर्यंत. एका माऊलीला मानेच्या तिथे एकदम असं आवळून आलेलं आहे. तिने या क्षणी हळूच आपल्या मानेला स्पर्श करा. एकदम शांत, प्रचंड ऊर्जा आहे. थोडी घाई करू नये आज. सगळी ऊर्जा आपल्या शरीरात आणि आपल्या ऑरामध्ये आभा मंडळात सेटल होऊ द्या. आपल्या घरात सेटल होऊ द्या.
पसरली आपल्या घरात, सगळ्या दूर, पूर्ण घराला आपल्या मनाच्या नजरेनं बघून घ्या. आपल्या घरातली मंडळी आहेत, अगदी नातवंड पतवंड जी जी तुम्हाला दिसतात त्या सगळ्यांना मिळाली आहे. या गावाला, या शहराला, राज्याला, देशाला आणि विश्वाला सगळ्यांना मिळाली. मास्टर्स, श्वासावर यावं आणि आपले दोन्ही हात आपल्या पावलांना खाली, जे आपले पावलं आहेत त्यांना सोडावे. आणि हात हळूहळू वर आणा, गुडघ्याला चोळावे. पुन्हा एकदा खालून हात घ्या, राम म्हणा तोंडानी, राम राम. गुडघ्याजवळ राम राम राम. आपल्या मांड्यांना आणि मणिपूर चक्राजवळ यावं. दोन्ही हाताने मणिपूर चक्राला अगदी सॉफ्टली, जेंटली टच, अगदी हळुवारपणे. राम राम राम. छातीजवळ या, अनाहतला राम. गोल गोल फिरवा मास्टर्स आपला उजवा हात. राम राम. आता विशुद्धला या आणि मागे मागे मानेला अगदी सॉफ्टली राम राम राम. आता दोन्ही कानांवर थोडस हलकस प्रेस करा. राम राम राम. आपलं आज्ञाचक्र आहे तिथे आपला उजवा हात हळूहळू फिरवा. राम राम राम. डोळ्यांवरून फिरवा हळूच. राम राम राम. आणि आता सहस्रारावर धरा, उजवा हात वर, मग डावा. राम राम राम. आता तुम्ही स्थिर झाला, शांत झाला आणि ही ऊर्जा सुद्धा आपल्या संपूर्ण शरीरात, देहात आणि आपल्या ऑरामध्ये स्थिर झालेली. श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम. मास्टर्स, मी फक्त एक माध्यम असते आपल्यापर्यंत पोहोचवायचं, पण आपले जे गुरु आहेत ना ते बरोबर डोळ्यासमोर येतात आणि नंतर एक एक प्रोसेस ते पुढची घडवून आणतात, करतात. मला हे ध्यान घेताना बोलता सुद्धा येत नसतं कधी कधी, तर ते तुम्ही समजून घ्या. इतकी ऊर्जा असते की बोलता येत नाही. मला वाटतं पोचले का मी आपल्यापर्यंत, कारण आज मोबाईल वरून घेतलं तर समजलं नाही. म्हणजे मी कोणाला बघू पण शकली नाही आणि शकत नाही मोबाईल वरून. तर तुमच्यापर्यंत पोचली असेल, तुम्हाला काही बोलायचं असेल तर मी 5 मिनिटं थांबते. अनुपमाताई म्हणून ताई ताई तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचलात. आम्ही शांत व स्थिर झालो. खूप छान प्रोसेस झाली. आता मस्त, खूप छान ताई. राधिकाताई. आज म्हणून ताई खूप छान ध्यान झालं आज. आणि ना माझ्या हृदयाची इथं असं खाली असं ओढण्यासारखं वाटत होतं आणि मानेच्या इथं पण खूप स्पंदन होते. आणि आज तुम्ही ते नदीचं सांगितलं तर ते खूप छान सांगितलं. आणि मला स्थितप्रज्ञाचं हे आहे गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायाचं 54व्या श्लोकापासून, तर तेच मला कालपासून आठवत होतं की ते श्लोक मला आठवत होते की स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव.
सितधी किम प्रभाषेत हिमासित व्रजति किम. तोपर्यंत 54व्या श्लोकापासून दुसऱ्या म्हणजे श्लोक संपेपर्यंत त्या अध्यायाचं आहे. 28 श्लोक आहेत ते जवळजवळ. मग असे श्लोक सगळे असे माझ्या डोळ्यासमोर कालपासून फिरतायत असे. खूप छान वाटलं. धन्यवाद. धन्यवाद. जय जयश्री ताई बोला. नमस्कार. आधी कोटी कोटी प्रणाम. आणि आजचं ध्यान इतकं सुंदर झालं की देह पवित्रच झाल्यासारखं झालं आणि इतकी ऊर्जा की असं दिवसभर थकल्यासारखं सुद्धा वाटतच नाही. खूप सुंदर, खूप ध्यान मस्त लागलं. कोटी कोटी प्रणाम. संध्याताई बोलायचंय का? संध्या देसाई ताई बोलायचंय का? हा ताई, आजचं ध्यान खूप छान झालं. ताई दिसत नाहीये. हा, आहेत ताई, खूपच छान बोला वाटलं. तुम्ही. हा, खूप छान वाटलं. शरीरभर ऊर्जा जाणवत होती. शांत झालंय मन. धन्यवाद. ममता बोल. ममता. ऋताताई नमस्कार. मला शेवटचे 10 मिनिटं ध्यान ऍक्च्युली शांतपणे मिळालं, कारण खूप या दोघींचा गोंधळ चालला होता इथे. तर पण जे लागलं ना, इतकं जबरदस्त ध्यान लागलं मला ना. स्ट्रेंथ हा शब्द दिसला आणि ना ऑरेंज कलरची चादर होती आणि त्या चादरीवरती बरीचशी डिझाईन्स होते, पण कळलं नाही मला ते एक्झॅक्टली. त्यांचे प्लस मायनस सगळे साईन्स होते आणि हा हा. दिसलीस? हो, कळलं. एवढं सगळं होतं, पण शब्द दिसला स्पेसिफिकली. मिळवायची का स्ट्रेंथ मिळणार? काय आहे त्याचा? ममता नंतर सांगते. बाळाला बघ आता, छान आहे सगळं. तिला तिला बोलायचंय. बाकी काय नाही. तिला असं वाटतं सगळ्यांना व्हिडिओ कॉल केलाय आणि आपल्याला बोलायचंय. मोठं केवढी दिसत मोठी झाली आहे, असतं. केवढी मोठी झाली आहे. आता होईल 1 11 वर्षाची. महिन्याची झाली. किती सुंदर. किती गोड आहे ग ती. बाप रे बाप रे. खूपच सुंदर आहे. चला मास्टर्स, मी रजा घेते आपली. धन्यवाद. जय श्रीराम. भेटूया उद्या. जय श्रीराम.